नमस्कार, मी भाग्यश्री बखरे टी टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आत्ता लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे सुप्रिया सुळेंचं माहिती नाहीये, पण रोहित पवारांचं मात्र ओबीसीचा दाखला आहे, लक्ष्मण हाकेंनी असा दावा केलाय। तर दुसरीकडे पेपर फुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचं शरद पवार गटाचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी असा आरोप केलाय। आणि यासोबत बऱ्याच काही घडामोडी आज राज्यभरात घडल्यात, त्यावर एक थोडक्यात आपण नजर टाकणार आहोत। तर आता पाहूया सविस्तर बातम्या। मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते विखे पाटील यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र असल्याचा आरोप होतोय, असा प्रश्न काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना विचारण्यात आला। यावर फक्त विखे पाटीलच नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ओबीसीचं प्रमाणपत्र काढून ठेवलंय, असं खळबळजनक दावा विजय वडेट्टीवारांनी आज केला। सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, शरद पवारांकडे देखील ओबीसी प्रमाणपत्र आहे का हे मला माहिती नाही, असं विधान विजय वडेट्टीवारांनी आज माध्यमांशी बोलताना केलं। तर यावर विजय वडेट्टीवार काय म्हणाले, तर विजय वडेट्टीवारांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंना विचारलं असता हे सर्व ऐकून मला जरा धक्का बसला। माझ्याकडे माझं जन्म प्रमाणपत्र आहे, डिग्रीचं प्रमाणपत्र आहे, त्यानंतर माझ्या लग्नाचं प्रमाणपत्र आहे आणि बारामतीच्या खासदार म्हणून माझ्याकडे प्रमाणपत्र आहे। त्यामुळे रोज उठून काँग्रेस अशा प्रकारचे आरोप का करताय याबाबत मला आश्चर्य वाटतंय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। दरम्यान अन्न औषध प्रशासनातील औषध निरीक्षक गट ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। तर एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 जणांना अटक झाली असून त्याची व्याप्ती अधिक वाढवण्याचीही शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलं असताना यातील पॉलिटिकल कलेक्शन देखील समोर येताना दिसू लागलंय। एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे। एमपीएससी पेपरफुटीची पहिली तक्रार देणारे ऋषिकेश गांगुर्डे आता पुन्हा नवे पुरावे देणार असल्याची माहिती समोर आली आहे। 1 सप्टेंबरला ते याबाबत पुरावे देत खुलासा करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, सुप्रिया सुळेंकडेही ओबीसी सर्टिफिकेट आहे, असं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी आता त्यांचे शब्द मागे घेतलेत। सुप्रिया सुळे यांचा उल्लेख माझ्याकडून अनावधानाने झाला असल्याचं वडेट्टीवार म्हणालेत। त्यावर त्यांनी खेदही व्यक्त केलाय। असं असलं तरी ओबीसी सर्टिफिकेट घेऊन सत्तेचा लाभ घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत आपली भूमिका बदललेली नाही, असंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय। भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, त्यासोबतच सुप्रिया सुळे यांनीही ओबीसी सर्टिफिकेट काढून ठेवलंय, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला होता। तसंच शरद पवार यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे की नाही याची माहिती नाही, असंही ते म्हणाले होते। विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली होती। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी वडेट्टीवारांना माफी मागावी अशी मागणी केली होती। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं विमल इलायचीच्या जाहिरात प्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारण दाखवा नोटीस बजावली होती। नोटीस बजावल्यानंतर आता जवळपास एका आठवड्याने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रसिद्धीसाठी मोठ्या सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलंय। विमल कंपनीवर कारवाई करण्याऐवजी एफडीए थेट बॉलिवूड कलाकारांना का नोटीस बजावतंय असा प्रश्न अनेकांनी विचारला होता। त्यावर तुकाराम मुंढेंनी हे उत्तर दिलंय। शैक्षणिक नुकसान होत आहे, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी थांबली आहे, आंदोलन लांबल्यामुळे घरातूनच विचारणा होऊ लागली आहे, अशी प्रतिक्रिया देत नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलनावर बसलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आमच्या आंदोलनाकडे लक्ष घालावं, अन्यथा आमच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे। नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन 13 ऑगस्ट पासून सुरू होतं। 22 ऑगस्टला आदिवासी विकास मंत्र्यांची चर्चा झाल्यानंतर तेव्हा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील कमाल दरम्यान सरकारनं आतापर्यंत आमची फक्त वसतिगृहासाठीची वयोमर्यादा शिथिल करत त्या संदर्भातील जीआर रद्द करण्याची मागणी मान्य केली आहे। मात्र वसतिगृहामध्ये सुधारणा करणं, आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी जास्त सुरक्षित करणं, जपलताई येथील सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत करणं, आदिवासी विकास विभागात पद भरती करणं, अशा अनेक मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण कराव्यात, असं त्यांनी म्हटलंय। तर एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये 6 जणांना अटक झाली आहे आणि त्यानंतर यातील पॉलिटिकल कलेक्शन देखील समोर येताना दिसू लागलंय। याच अनुषंगानं सुरुवातीला आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सुरुवातीपासूनच रोहित पवार या विषयावर बोलतायत। एमपीएससीचा पेपर फुटलेला आहे, मात्र एमपीएससीनं हे सगळं नाकारलं होतं। याबाबत आता एका माध्यमांशी बोलताना मेहबूब शेख यांनी सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणालेत की आता दूध का दूध, पाणी का पाणी झालंय। एमपीएससी
सगळं नाकारणारच, कारण यांची पाळंमुळं एमपीएससी मध्ये आहेत. पेपर फुटीचा जो मेन डिस्ट्रीब्युटर आहे हा एमपीएससीतील बसलेला आहे. आता जी अटक झाली आहे ती दलालाला अटक झालेली आहे आणि ग्राहकाला अटक झाली आहे, पण मेन म्होरक्या आहे याचा मास्टर माइंड हा एमपीएससी मध्ये नागासारखा ठाण मांडून बसलाय, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यामुळे आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की सुप्रिया सुळे यांच्याकडे प्रमाणपत्र आहे का माहिती नाही, मात्र पवार कुटुंबियांकडे सगळ्यांकडेच ओबीसीचं प्रमाणपत्र आहे. तसंच महाराष्ट्रातील इतर देखील जी घराणे आहेत त्यांच्याकडे देखील प्रमाणपत्र असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. तर या बुलेटिन मधली आणि या लाईव्ह मधली एक शेवटची घडामोड आपण पाहणार आहोत आणि ती पुण्यातून आहे. पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. श्रावण महिना सुरू असताना दारूच्या नशेत घरी येऊन मटण शिजवून देण्याचा हट्ट धरल्यानं झालेल्या वादातून निष्पाप मुलाचा त्याच्याच वडिलांनी बेदम मारहाण करून त्याला संपवलंय. वारजे माळवाडी परिसरातील रामनगर भागात 24 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेत महेश भागवत गायकवाड वय वर्ष 30 या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी कारवाई करत महेशचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड वय वर्ष 64 आणि आई पार्वती भागवत गायकवाड वय वर्ष 60 या दोघांना बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महेशचे 10 वर्षापूर्वी लग्न झालं होतं, मात्र त्याला दारूचं गंभीर व्यसन असल्यानं आणि तो कोणतीही नोकरी किंवा कामधंदा करत नसल्यानं पत्नीने त्याला सोडलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्याचा घटस्फोटही झाला होता आणि पत्नी आपल्या 2 मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती आणि महेश एकटाच होता. तर या बुलेटिनमध्ये आणि या लाईव्हमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटू अशाच ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत बखर लाईव्ह बघत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.